साईराम सर्वांना। आज वर्षभर आपण ज्या गोष्टीची वाट पाहतोय तो दिवस म्हणजे आज आपला सायकल यात्रेचा दिवस। आज 24 नोव्हेंबर। आता आज आपण आपल्या सायकल यात्रेला जाणार आहोत आणि आमचे यंदाचे 25वे वर्ष आहेत। आता थोड्याच वेळात मी मंदिराकडे जाईल आणि तुम्हाला पालखीचे क्षण दाखवेल व आता यापुढे आम्ही काय करू, काय कुठे कुठे थांबू, आमचे स्पॉट वगैरे एन्जॉय करू, सर्व आम्ही तुम्हाला दाखवू व्हिडिओमध्ये। आणि तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तुम्हाला सर्व आता 6 दिवसाचे 6 ब्लॉग डेली बघायला भेटतील रोज। चला, ओम साईराम। सर्व पाया पडायला आलेत मंदिरात। आता इथे नारळ देण्यात येईल आणि मग आपल्या पालखीला सुरुवात होईल। शिरडीला पड़ी चलती साई बाबा की Remix. बाबा में शिरडी
करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. लाड लाड करून मला नेला शिर्डीला, साईनी नेला शिर्डीला. नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला, नेलं शिर्डीला बाबांनी, नेलं शिर्डीला. माई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात, माई गसाई दिसतो ग लिंबाच्या पानात. अरे एक मिनिट उठ. योग्य साव अन्न म्हणताय ना भाई. इथे पण फोटो पाहिजे तुला. मग सर्व साईबाबा मंदिरात होते, दर्शन घेऊन निघालेत. आता डायरेक्ट पवई, आता डायरेक्ट पवईला भेटते सर्व. बघा सर्वांना इकडे आता मीटिंग चालू आहे. आम्हाला सर्वांना गायडन्स केलं जात आहे अंतर कमी केलं की काय लोकांनी कसं चालायचं वगैरे काय गाडीचा सारा घ्यायला बघायचं. हे सर्वांना सांगितलं जाते की कुठून काय कसं करायचं आहे, कुठे असताना जायचं, स्पॉट कुठे आहे, सर्व इकडे सांगितलं जाते सर्व पोरांना. पहिला स्टे आपला बाहेरून जायचं आपल्याला. पवई तलावाचे ते आम्ही लोक पोचलो आता. आता हे बघा इकडे पब्लिक काही ना काय चालू आहे इकडे सर्वांचे. बघा हे आमचे रत्नागिरीवाले सर रत्नागिरीवरून आलेत मुंबईला, आणि आता मुंबईवरून जाणार शिर्डीला, शिर्डीवरून परत मुंबई, मुंबईवरून परत रत्नागिरी. आमचा दापोलीवर कुठे, दापोली आमचा दापोलीवाला कुठे, भावेश 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 ए भावेश. हे बघा हा आमचा भावेश, हा दापोलीवरून सायकल चालवत आलेला आहे. आणि दापोलीवर आता मुंबई, मुंबईवरून शिर्डी, शिर्डीवरून परत मुंबई, आणि मुंबईवरून परत दापोलीमध्ये एवढी सायकल चालवणार आहे हा. ही सायकल पण बघा, सायकल ही सायकल तिकडे कुठेतरी आहे, ती सायकल दाखवतो तुम्हाला. हे आमचे लोकेश घाग चष्मा वगैरे लावून यावर्षी आले. किती वर्षांनी आले लोकेश घाग तुम्ही यावर्षी? 2 वर्षांनी आले ते. अजून हे पहिल्यांदा आलेत. हे हा पण दुसरा वर्ष आहे, तुझा पण दुसरा वर्ष आहे, याचा पण दुसरा वर्ष आहे. हे पहिला 10-12 वर्षाचा अनुभव आहे. 10-12 वर्षाचा अनुभव आहे. आणि त्यातून तुम्ही टेम्पो किती वर्ष मारलेले आहेत? गॅप पडलेला आहे मध्ये. काय बोलता तुम्ही टेम्पो किती वर्ष दरवर्षी मारतो. दरवर्षी मारतो. यांना विचारा टेम्पो किती वेळा मारले तुम्ही? टेम्पो आम्ही अजूनपर्यंत एकदाच मारलेला आहे फक्त. आता कसे खरे बोलले? जो आहे वो बोला ना. यावर्षी भरपूर नवीन पोरं दिसतात तरी आम्हाला.
आणायला बोललोय कॅडबरी सिग्नल इथे बघा. ते आता सर्व जेवायला बसलो. इकडे जेवण बघा सर्व काढतात ते. चपात्या आहेत, भाजी आहे आणि इकडे सर्व पब्लिक आहे. लोक बोल डबा आणलाय माझा. गॅस बन रही है ना, गैस चने की भाजी है. हे बघा इकडे बॉम्ब फुटतात ते. चने की भाजी है, बॉम्ब बनना चालू हो गया. इकडे जेवण दिलं आता. आगे दे आगे दे. उसमें वड़ी तो डाल. डाला है. ले रम्या आले खाना ले. आयुष तू भी ले. आवड्या खाया का टेस्टचे. पालखीचं पहिलं जेवण आहे ना. पालखीचा पहिला पालखीतलं पहिलं जेवण. ले आगे दे. ते आयुषला दे. इथे पुढे दे. और चने अपना ले, वापस कर ले. चला आता मी पण खातो, नंतर भेटतो. पहिले सपू दे मग सकाळचं चपात्या सकाळी खाते. भाऊजीनी तुम्हाला द्यायला सांगितलं. भाऊजीनी ते द्यायला सांगितलं. ते असू दे पण चपात्या उरल्या आपल्या सकाळी मित्र परिवार आहे तो आपल्यासाठी जेवण घेऊन आलेत बघा. विरार आहे, भाकरी पण टाकलं. भाकरी कपूर चपाती लावली. कुठं जेवण आलं आपल्यासाठी लोकांनी आज. दिलं बघा दीपक भाऊ. आधी द्यायचं. लोकं याचे पोच पैसा लागा. दोन बंडल संपलेले आहेत भाज्यांचे. एक बंडल पुरेडा इथे आपण हाताने घेऊ. आता आम्ही इथे ठाण्याला थांबलो आहे आणि आमच्या मंडळाचे कार्यकर्ते दीपक भाऊ त्यांच्यातर्फे जेवण आहे. जेवणामध्ये बघू शकता तुम्ही काय आहे ते. भात आहे, पनीरची भाजी आहे आणि चांगलं आहे जेवण आहे. आणि सोय पण एकदम उत्तम केली आहे. आळूवडी पण आहे. आळूवडी पण आहे, पुरी आहे. पुऱ्या पण आहे. ते बघा पुऱ्या आहे, फ्रुटी पण दिली आहे. आणि आमचा- सगळे साईडला घ्या. सायकल चालू. पालखीचा पहिला आमचा भंडारा म्हणजे पहिला आता पालखीचं जिथून आम्ही जेवण. मरोळवरून निघालेलो तिथून आम्ही आमचा पहिला स्पॉट घेतलाय जेवणासाठी. आता सगळे पोरं जरा थोडी थकली आहेत तर ते जेवतात आहे आता सगळे. काय जण गाडीमधून आलेत पण ते एखादं ते पण जरा थकलेत फिरून. आणि हे सगळे सायकलने ते जेवतात आहे आता. आणि खास नेपाळवरून आलाय शिर्डीला जायला. तो आत्ताच सकाळी फ्लाईट काठमांडून सार एअरपोर्टला उतरला आणि तिकडून इकडे आला. हां, त्याने डायरेक्ट काठमांडू टू मुंबई फ्लाईट बुक केलेली. लगेच सार एअरपोर्टला उतरला तो. तशीच अरे सायकल तरी विमानामध्ये टाकली. स्टॉप कर, वापस चालू कर. ते लोकांना आठव, आता अंगाला बोलतात. इथे आमचे मंडळाचे अध्यक्ष जेवायला बसलेत नवीन युट्यूबर आलाय. आणि हे आमचे मंडळाचे संचालक हरीश ते पण जेवायला बसले. ते आत्ताच आले सायकल चालून. आणि हे शशिकांत गावडे हे 2-3 वर्षाचा गॅप देतात. पहिलं वर्ष आले ते आता 25वा वर्ष म्हणून. पनीर पाहिजे. आणि हा आमचा दुसरा युट्यूबर सूरज दापोलीकर. आणि हे खास रत्नागिरीहून आले. आणि आमचे अण्णा जास्त खाणार आम्ही दोघे जण. आणि आमचे भानोडे साहेब हे कुठून आले तुम्ही? कल्याणवरून. उल्हासवरून ते आले आणि आता परत शिर्डीला चालले होते. ते उल्हासवरून मुंबईला आले, अंधेरीला आले, आता परत आमच्या शिर्डीला चालले. हे आमचे दीपक भाऊ यांनी आजच्या जेवणाचं हे केलं. माझे काका. आणि हे आमचे ड्रायव्हर. हे आमचे ड्रायव्हर. पोळी पाहिजे काय? वगैरे झाल्या वाटून. आता काका बघा कंदी पेढे वाटतात बघा. काकांना नातू झाला त्या खुशीमध्ये काका पेढे वाटतात आहेत. काकांना कॉंग्रॅच्युलेशन करा रे, नातू झाला त्यांना. कमेंटमध्ये करा काय बोलतो फावड्या. कमेंटमध्ये काकांना नातू झाला, आम्हाला पेढे दिले. कमेंटमध्ये त्यांना कॉंग्रॅच्युलेशन करा, शुभेच्छा द्या. आमच्या लोकेश याग तुम्ही काय बोलणार? काय नाही, तुम्ही सध्या पेढे खाण्यात व्यस्त आहेत.
कसा आहे पेढा? मस्त आहे ना, एकदम टेस्टी आहे. खाऊन दाखवा, खाऊन दाखवा. हे बघा, हे हाका नूडल्स बघा, मध्ये अर्धा हिस्सा. शाहीमय सकाळ सकाळ झालेली, आम्ही लोक उठलोय. बाकीचे लोक झोपले तिथे. इकडे झोपले बघा बाकीचे लोक. नाही ओट बघा, अजून झोपलेत. उठला ए ओट. पब्लिक अजून झोपले इकडे. पब्लिक बघा अजून झोपले इकडे. शाहीमय सकाळ. आणि नेपाळी झोपला अजून इकडं. उठा उठा, हो सकाळ झाली. साईराम उठा. हो भाऊकी उठा उठा, सकाळ झाली. सकाळचे 7:30 वाजलेत आणि आम्ही लोक सांगलीला रिसॉर्ट इथे थांबलोय. थंडी तर आहे अशी, तर बघायला गेलं भरपूर थंडी वाटते थोडी. बाकीची पब्लिक बघा, तुम्ही पाठी बघता अजून झोपलेत, काय काय लोक उठलेत. इकडे आपला टेम्पो लागलेला आहे. त्या टेम्पोमध्ये आपलं सामान आहे. बाजूला गाडी आहे. इकडे जेवणाची तयारी, आता नाश्त्याची तयारी करतात ते मामा. काय दापोली दापोलीची झोप अजून झाली काय? ते घोडे वगैरे बघा कसे लावले, एकदम मस्त वाटतात एकदम. बघा लोक बघा, आज पाणी भेटलं फुकट जाऊन तोंड कसे धुतात. ते घरी आंघोळ नीट करत नसेल, इकडे 4-4 वेळा तोंड धुतात. आम्ही लोक आता फ्रेश वगैरे झालो आहे. आता चाललोय आम्ही लोक परत तिकडे आमच्या स्पॉटला. काय बोलतो भावेश? समोर बघ किती मस्त, काय ती झाडी, काय ते डोंगर. हा एकदम 50 खोके एकदम ओके. त्याच्यात चाय बनवली आहे बघा, काळी चाय बनवली आहे. काळी चाय बनवली मामाने आम्हाला. गोरी चाय पण नाही वाजत. काय बोलणार मामा, आमचा सेफ बरोबर नाही आमचा. माणसांना काळी चहा. बघा हा काळा माणूस काळी चाय पितोय. काय बोलतो? आकाळ कुठे गेले आपले नेपाळचे माणूस? आमच्याकडे हा नेपाळचा माणूस आणि आम्ही स्पेशल. ए आग खोल के बात कर रे. आता आम्ही चाय वगैरे पितो इकडे. चाय वगैरे पितो आणि मग इथून आम्ही लोक आता शहापूरला निघणार नाश्त्याच्या स्पॉटला. तिथे आम्ही मिसळपाव खाणार आहेत नाश्त्याला आज. भावेश गॅसवरतीच बसणं, एक काम कर, एवढी थंडी वाजते तर टोप काढ साईडला. 24 पालखीतली पहिली चहा पितो आज. हा मजाच येते इकडे. मुंबईत कधी मी काळी चाय नाही पित बघा, इकडे काळी चाय प्यायला लागते पालखीमध्ये. सर्व काही ॲडजस्ट करावं लागतं पालखीमध्ये आलो की. निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? काढलं बोलावण्याचं साईनं घेऊन तो पालखी घेऊन गेली त्याला आत्मना. निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? आरतीला सुरुवात झालेली आता सकाळची.
सर्वांगी सुंदर उक्षेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव गौरी कोमला चंदनाची ओगी कुंकुम केशरा हिरे धरित मुंग शोभा शोभा मार्ग दाविसियनाथ दाविसियनाथ आरती साई बाबा योगी अवतार बाबा रमावर साई बाबा रमावर भक्ती चंद्रभागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा याव गे धन करू बाबाचे वंदन साईंचे वंदन करू बाबाचे वंदन करू म्हणे बाबा साई पाव पाव माझे आई पाव माझे आई पाव माझे आई डांगण वंदिल चरण डोळ्यान पाहिल रूप तुझे प्रेमे अलिंगन अनंत पूजन भावे वारी म्हणे नमा तमेव माता पिता तमेव बंधू सखा तमेव विद्या ध्रुवंतमेव तमेव सर्व ममेव देव काय नवा मिसळ पाव स्पेशल आम्ही लोक संग्रीलावरून निघालोय बघा. संग्रीला तर नाश्ता वगैरे झालेला. आता पब्लिक बघा आमची इथे लाईनीत उभी आहे. साईराम लोक्या पाटील आपला. चला आता आपल्या पहिल्या दिवसाची सुरुवात होत आहे. आता आपण डायरेक्ट भेटू दुपारी जेवणाच्या स्पॉटला. चला 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 सायकली जाऊ द्या पुढे. साईराम ए कोई मिल के काय हाथू. साईराम 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 हे आमचे नेपाळचे किंग. हे आमचे दुसरे युट्यूबर सध्या सुट्टीवरती वाटतं. युट्यूबर बब्बू भाई साईराम 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 आमचे दापोली दापोली मुंबई शिर्डी मुंबई दापोली. हे टेम्पो गँगचे अध्यक्ष. तर आम्ही लोक पीर बाबाला पोचलोय बघा. दुपारचे वाजलेत आता 1:45. आता तिकडे आपलं जेवण वगैरे बनवायची तयारी चालू आहे. आम्ही लोक इथे आराम करतो बसलोय. तर पालखी एक आली बघा समोर. तर आम्ही लोक जेवायला बसलोय बघा दुपारच्या स्पॉटला पीर बाबाला. जेवणामध्ये काय काय डाळ भात कोबीची भाजी कांदा भाजी पापड बटाटा भजी. ते दादा आहे जेवण मस्त आहे. बाकीचे इकडे लोक आलेले घेऊन जेवण. नमस्कार मंडळी.
आम्ही लोक आता पोहोचलो कसारा घाटाच्या पायथ्याशी आहे बघा. इकडे बाजूला कसारा घाट सुरू होतो तिकडे. तर आम्ही लोक चाय पिण्यात थांबलो. मी आहे, लोके आहे, रमेश नेपाळी आहे, राहुल आहे, बानवडे काका आहे, दादासाहेब आहे, दादा आहे. मी एवढे लोक आता चाय पिण्यात थांबलो इथे कसारा घाटाच्या खाली. आता आम्ही लोक इथे किती वाजता पोहोचलो बघा. आता चाय आलेली आहे. हे बघा याची झोप झाली आता. एक झोपलं अजून. चाय पाडशील रे. रोज झोपले. मला चाय कुठे मग ही कोणाची? चाय पितो आता आम्ही लोक. आम्ही बघा कसाराच्या पायथ्याशी पोचलो आहे आता. आणि आम्हा आता ही बघा जिल्हा परिषद शाळा लतीफावाडी केंद्र कसारा शहापूर जिल्हा ठाणे यांच्या आम्ही शाळेचा आता रात्रीचा स्टे आहे आमच्या शाळेमध्ये. आता राहुलच्या तर्फे इथं शाळेचं आता ओपनिंग होतं आहे. हां सगळे टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. ओपनिंग जायचे असते. ही आमची शाळा, राहुल सरांची शाळा. सर तुमचा हे बघा सब्जेक्ट कोणता आहे तुमचा? हे आमचे लहानपणीचे दिवस आठवले. आम्ही शाळेत यायचो. मग आम्ही स्पॉटला पोहोचलो आणि आम्ही असं बाहेर फिरण्यासाठी आलो. तर आम्हाला भावे दिसला आहे दापोली. आता आम्ही लोक चाललो आहे असंच राऊंड मारायला. तर आम्ही स्पॉटवरती लवकर पोहोचलो आहे. तर आता आम्ही सर्व चाललो फिरायला. आता इथे फिरू वगैरे जरा टाईमपास करू. कसाराच्या इथे माहिती असं काय फिरणं. बघा सर्व अशा लाईनीत चाललो आहे मस्त फिरत फिरत. थंडी वाजता सर्वांनी स्वेटर घातलेत. हायवे पण सुसाट आहे. संध्याकाळची 6 वाजले. तो नेपाळी तिकडे सोडतो त्याच्या गावाला पण बेस्ट आहे काय ही भालो काय लोक की बनियो. तिथे बघा आता जेवण वगैरे बनवतात सर्व. तर जेवणाची तयारी चालू आहे. आणि इथे पब्लिक थांबली. हा रूम आहे आमचा झोपायचा. शाळा आहे बघा वरगाव. लाले लाले हे दादी का दात. इथे बघा आता रात्रीचे 11 वाजलेत आणि आता हे लोक आमच्यासाठी डाळ खिचडी बनवत आहे. म्हणजे जेवण थोडं कमी पडलेला भात. तर रमेश आणि राहुल आमच्यासाठी डाळ खिचडी बनवतात. ते काय काय कटिंग करतात हे बघा. कटिंग बघा, स्पीड बघा नेपाळची फुल 120ची स्पीड. राहुल संजय चव्हाण. कांद्याची गोणी इथे एकसाथ कापतो तो. किती कांद्याची गोणी. हा एकसाथ पहिलं गोणी खोलून द्यायची बस. रात्रीचे 11:30 वाजता आम्ही लोक बघा जेवण बनवतोय. आम्ही 8-10 जण राहिलो जेवायचे ना, त्यासाठी आम्हाला आता परत जेवण बनतंय. भात बाकीची पब्लिक बघा इकडे झोपली आहे. अर्धा मोबाईलमध्ये टाइमपास करतात ते. अर्धे इथे झोपलेत. फुल तडका बिडका देतो. अंगार बिंगार लावतो वाटतं इथे आज. खाओ तो हात करो वरना प्रो. तर बघा आम्ही लोक इथे आमची डाळ खिचडी बनलेली आहे. आता आम्ही डाळ खिचडी, नळी, लोणचं, राहुल, घाडी, दादा, रमेश, लोक्या आणि मी आम्ही लोक जेवायचं राहिलो होतो. तर आम्ही लोक जेवतो एवढे लोक. जेवण संपलं होतं. आम्ही पहिला दुसऱ्यानं दिलं आणि मग आम्ही जेवायला.